नमस्कार मित्रमैत्रिणींनो. मुलांवर लहान वयात संस्कार कसे करावेत? तर संस्काराचा मूळ पाया म्हणजे शिस्त. प्रत्येक कृतीला जर शिस्त, नियम घालून घेतले नाही तर ती कृती अपूर्ण होते. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत शिस्तीचे काटेकोर पालन केले तर अध्यात्मातील प्रगती जलद होते. त्यासाठी लहानपणीच शिस्तीचे संस्कार बालमनावर रुजवायला हवेत. म्हणूनच मुले लहान असतानाच त्यांना संस्कार देणे हे अतिशय महत्त्वाचे आहे. लहानपणी मुलांचं मन हे अगदी कोमल असतं, त्यामुळं आपण जे संस्कार करू ते संस्कार त्यांच्या बालमनावर लगेच रुजतात आणि त्या प्रकारेच ते कृती करायला लागतात. पहिला संस्कार म्हणजे मुलांना स्वावलंबी बनवणे. लहानपणीच मुलांना योग्य वळण लावावे. झोपून उठल्यावर स्वतःच्या पांघरुणांची घडी घालायला शिकवावे. सुरुवातीला नीट येणार नाही, पण हळूहळू मुलं जसे मोठे होईल तसा व्यवस्थितपणा त्यांच्या अंगी आल्याशिवाय राहणार नाही. सकाळचे आणि उरकल्यानंतर शाळेचा अभ्यास, शाळेची तयारी त्यांनाच करायला शिकवावी. अभ्यासाची पुस्तके वह्या नीटनेटक्या व जागच्या जागी ठेवण्याचे वळण लावावे. शाळेतून अथवा बाहेरून आल्यावर चप्पल, बूट, दप्तर वगैरे ठराविक जागी ठेवायला शिकवावे. तसेच हातपाय स्वच्छ धुतल्यावर कपडे बदलून त्यांच्या घड्या घालून ठेवण्यास शिकवावे. कपड्याचे बटन अथवा हुक तुटल्यास किंवा कपडे थोडेसे उसवले असल्यास त्यांनाच शिवायला शिकवावे. स्वतःचे स्वतः करण्यात मुलांना आनंद वाटतो आणि ते काम मुलांच्या अंगी रुजले जाते. म्हणून प्रत्येक काम करण्यास मुलांना तयार करावे. तसेच वयानुसार स्वतःची कपडे धुवायला शिकवावे. सकाळ दुपारचा नाश्ता झाल्यावर कपबशी व ताटली घासायला शिकवावी. थोडक्यात म्हणजेच मुलांना स्वावलंबी करावे. त्यात मुलगा मुलगी असा फरक नको. प्रत्येक गोष्टीचे नीट वळण लावले तर मूल घरी असो वा इतर ठिकाणी ते नेटकेपणाने राहायला शिकते. 2. वेळोवेळी प्रार्थना व कृतज्ञता व्यक्त करायला शिकवणे. सकाळी झोपून उठल्याबरोबर मुलांना अंथरुणात प्रार्थना करायला व आजचा दिवस ईश्वराने दाखवल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायला शिकवावे. तोंड धुतल्यावर देवाला नमस्कार करायला सांगावे. कोणतीही गोष्ट खाण्यापूर्वी त्यांच्याकडून प्रार्थना म्हणून घ्यावी. तसेच प्रत्येक गोष्ट ईश्वर कृपेने झाली हे त्यांच्या मनावर बिंबवावे. लवकर झोपवणे व लवकर उठवणे. लहानपणापासून मुलांना लवकर उठवण्याची सवय लावावी. पुष्कळ घरातून बघायला मिळते की मुले अभ्यासासाठी रात्री जागतात व सकाळी 8-9 वाजता उठतात. या उलट रात्री लवकर झोपून पहाटे अभ्यास केला असता तो जास्त चांगला लक्षात राहतो. त्यामुळे मुलांना रात्री लवकर झोपून सकाळी लवकर उठण्याची सवय लावावी. लवकर निजे लवकर उठे त्यास आरोग्य व धनसंपदा मिळे असा श्लोक आहे. पूर्वीच्या काळी ऋषीमुनी ब्राह्मण मुहूर्तावर उठून वेद पठण करत असत. रात्री रजतमाचे प्राबल्य असते. या उलट पहाटे सात्विकता असल्यामुळे त्याचा अभ्यासावर चांगला परिणाम होतो. त्यामुळे पहाटे अभ्यास करावा. 4था नियम प्रत्येक गोष्ट वेळेवर करण्यास शिकवणे. मोठ्यांच्या कृतीतूनच लहान मुले शिकतात. म्हणून मोठ्यानेच आपले वागणे, बोलणे, इतरांना मान देणे हे सर्व केले पाहिजे.
तसेच प्रत्येक गोष्ट वेळेवर करावी. मग करू म्हटले की पुन्हा ती गोष्ट केली जात नाही. त्यासाठी शरीराला म्हणण्यापेक्षा मनाला शिस्त लावायला पाहिजे. पुष्कळांच्या घरी कपाटात रॅकमध्ये कपडे कोंबलेले किंवा अस्ताव्यस्त लटकलेले असतात. तसेच घरही अव्यवस्थित असते. मग घरात कोणी अचानक आले तर धांदल उडते. एकदा हाताला वळण लावले की मनाला ते नीट केल्याशिवाय स्वस्थता लाभत नाही. घर स्वच्छ व नीटनेटके ठेवण्यामध्ये आळस नको. आळस हा आपला पहिल्या क्रमांकाचा शत्रू आहे. मुलांच्या मनावर बिंब व्हावे. मुलांचे अतिलाड करणे टाळणे. आजकाल घरातून एखादे दुसरे मूल असल्याने त्यांची आवड नावड जपली जाते. जेवण, कपडे सर्वच बाबतीत मुले म्हणतील ती पूर्व दिशा असे आढळून येते. लहानपणापासून त्यांचे ऐकत गेले की मुले पुढे ऐकेनशी होतात. त्यामुळे त्यांचे अतिलाड करू नयेत. 6वा नियम म्हणजे मुलांपुढे स्वतःचा आदर्श ठेवा. घराचे सत्यम शिवम सुंदरम करायचे असेल तर शिस्त, आज्ञापालन, मोठ्यांचा आदर करणे हे सर्व करता आले पाहिजे. मोठ्यांनी आपला आदर्शच असा निर्माण केला पाहिजे की आपले वळण, शिस्त बघून आपली मुलेही आपले अनुकरण करतील. असे झाले तर आदर्श कुटुंब व्हायला वेळ लागणार नाही. त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांपुढे आपला आदर्श निर्माण करावा. थँक्यू. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.